बघा एक चमत्कार आहे समर्थ रामदास. हे साधारणतः मला हे आवडत नाही बोलायला की संत मंडळी पुढे चमत्कार सांगावे. त्यांच्या वागण्याने अलौकिक जो परिणाम झाला असतो तोच चमत्कार असतो. पण त्यांच्या नावावर काहीतरी प्रेत जागं केलं म्हणून असं काही सांगितले सामान्य माणसाचं तिकडे लक्ष जात नाही की आपली काही शोधांनी आहे. समर्थ रामदास त्यांचं दैवत जे आहे ते श्रीराम आहे आणि त्याला ते श्रीराम समर्थ म्हणताय. कधी चुकून नुसता श्रीरामाचा उल्लेख आलेला नाही. कुठलेही त्यांचं वाङ्मय काढून पहा, श्रीराम समर्थ. त्यांच्या दृष्टीने त्यांचा गुरु समर्थ होते. आणि आश्चर्य बघा कसं की त्यांचा हा भक्त शिष्य परात्पर शिष्य हा आधी रामाचा दास आहे, पण तो रामाचा दास पुढे समर्थ रामदास झाला. हे अलौकिक गोष्ट आहे. साधारणतः धन्याला आपला दास कधी ताकदवान व्हावा असं वाटत नाही व्यवहारात. आणि दास सुद्धा दास दुबळाच राहावा हा कसा त्यांचा प्रयत्न असतो. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर स्वतःच्या कोणत्याही कॅपॅसिटी क्षमता वाढवत नाही. अशी साधारणतः सध्या गुरु शिष्यांच्या परंपरा बाहेर चालू आहे. अशा काळात एक दास समर्थ रामदास होतो याची ही कथा आहे. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या जाममधलं एक छोटं खेडेगाव. परवा सुद्धा सगळी माहिती युट्यूबवर आणखीन यायला लागली, कारण तिथे सर्वात मोठा सोहळा या वर्षीचा होणार आहे 6, 7, 8, 9 डिसेंबर 2019. आणि त्याची सर्वत्र मांडणी सुरू झालेली आहे. ते जामगिरी गाव आहे. हे फार मोठं गाव आहे याच्यातला भाग नाही. आधी तिथे 4,500 वस्ती असावी. आणि जेव्हा ही गोष्ट सांगतोय तेव्हा पुणे हे शहर होतं, त्याची लोकसंख्या 6,000, 6,500 लोकसंख्या पुण्याची होती. ते तेव्हा मोठं शहर होतं. जुन्नरची लोकसंख्या 355 कुटुंब होती. ही माहिती मला म्हणजे बाबासाहेबांची मी बऱ्याच वेळा असे इंटरॅक्शन मध्ये गप्पा करताना माहिती घेत होती, कुठे नोंद करून अशी लेखी स्वरूपात कुठेही नाही माझ्याकडे. ते जाम गावामध्ये समर्थांचा जन्म झालाय. ते ठोसर हे मोठं कुटुंब आहे. हा मोठा चौसोटी वाडा आहे. वैशिष्ट्य काय त्या घराचं की त्यांच्या घरामध्ये 27 पिढ्या, 20 ते 25 वर्षाची एक पिढी धरली तर 25-25 12 तर 650 वर्ष, 625 चा वर्ग म्हणजे 625 असं 700 वर्षाची घरात रामाच्या पूजनाची, केवळ पूजा नाही, षोडशोपचार पूजा नाही, राम जसा वागतोय तसा मी वागण्याचा प्रयत्न करणं, याला रामभक्ती म्हणतात. तसं ते आहे. आणि यांचे वडील जे होते ते फार विद्याव्यासंगी होते. यांचे मोठे भाऊ ज्यांना ज्येष्ठ म्हणून तेही विद्याव्यासंगी होते. आणि कसं असतं की आपल्या घरातलं वातावरण आताच्या ह्याच्याप्रमाणे जीन्स प्रमाणे तर येतच असतं. आणि परवा जसं मी म्हटलं की मृदुली मातृजा वज्रादेव पितृजा हे आपले शरीररचना आहे. सगळे मृदू अवयव आई आणि आईच्या घराकडून आले, सगळे कठीण अवयव हे वडील आणि वडिलांच्या घराकडून आले. तर यांच्याकडे ठोसर यांच्या सगळ्यांची धारदार नाक, भव्य कपाळ, स्किन अशी साधारणतः तांबूस गोरी, हाडं रुंद म्हणजे डबल हड्डी म्हणतात तसं ही त्याची रचना आहे. पूर्वीच्या पिढीचे कोणाचे फोटो उपलब्ध नसतील एवढे रामदासांचे माहीत असल्यावर लोकांना माहीत नाही. पण ज्येष्ठांची सुद्धा तब्येत अशीच होती. ते एवढे नमस्कार घालत नव्हते हे खरं आहे, पण ज्येष्ठांची तब्येत ही अतिशय दणदणीत चांगलीच होती. पण अत्यंत शांत माणूस. आणि हे जरासं धाकट मुलगा, हे फार वाक्य होते लहानपणी. दोन्ही एका वेळेस आहे ना त्यांचं. ते लहानपणी 12 वर्षात जेवढे एकाला पोहोचू शकले तेवढे 12 वर्षात लोक बाहेर सुद्धा पडलेले नसतील. आणि त्याच वेळेला हा इतका वाट मुलगा आहे की आईकडे गावातल्या मुलांच्या छेड काढलेले नाही अशी एकही दिवस केलेली नाही. सतत त्यांच्या आईकडे तक्रारी असायच्या. आणि साधं सुद्धा नाही, कोणाकडे भुशाच्या पोट्यात लपवून ठेव, कोण झाकून बंद कर, नंतर पोहायला गेलं तर त्याचा दमशापू एवढा खाली खेचून त्याला ठेवून दे, हे सगळं चालायचं. तेव्हाचा हा नारायण.
पण तो त्या मुलामध्ये लाडका का आहे, सर्वात जास्त गोष्टी वेगळ्या गोष्टी सांगणारा तोच नारायण. त्या मुलांचं हृदय जणू काही त्यांनी काबीज केलं होतं, असं तो मुलगा होता. हे द्वाड पण त्यांनी चालू आहे, कुठेतरी एखादा करतोय, शांत आहे कधी कधी. आईला नेहमी प्रश्न पडायचा की हा मुलगा नेमकं मोठेपणी होणार काय. म्हणजे आजच्याच आईला हा प्रश्न असतो असं नाही, कुठल्याही आईला जो प्रश्न असतो तोच असायचा. ज्येष्ठांसंदर्भात असं कुठेही उल्लेख नाही, पण यांच्या संदर्भात उल्लेख सापडतात. आणि असं हा असताना वयाच्या 18 वर्षी त्यांनी पाहिलं, घरामध्ये मोठं वाडा आहे, त्यात मध्यभागी माझघरामध्ये आसन घेऊन आपले वडील बसलेले आहेत. कोणीतरी येतंय, त्यांना नमस्कार करतोय. मग हे काहीतरी ते आकडेवारी करून वगैरे असं, हा तुम्ही हा मंत्र घ्या, अमुक अमुक करा, अशी विधी करा, त्याचं असं असं पालन करायचं वगैरे काहीतरी सांगायचं, की ज्याला अनुग्रह असं म्हणतात. तो ते अनुग्रह द्यायचे. आणि हा अनुग्रह देत आहे त्यामुळे साधं घरात आहे, आपल्या घरात आपलंच घर आहे, तो वडिलांकडे आपण जे तुम्ही लोकांना देतो ते मला द्या, ही साधी मागणी आहे त्यांची. आणि त्यांनी सहजपणे 8-9 वर्षी विचारलं असेल की बाबा, जो तुम्ही मार्ग लोकांना दाखवता तो मार्ग आणि ती भक्ती आणि तो मंत्र मला तुमचा मुलगा या नात्याने द्या. तेव्हा कदाचित काय तुमचा अनुभव असेल मुलाविषयी माहीत नाही, पण आत्ताचे पालक जसं उत्तर देतात तसं थोडंसं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की अजून हे समजायला लहान आहेस. दुर्दैवाने त्यांच्या 8-9 वर्षाचे असताना गंगाधर महाराजांचं निधन झालं आणि एक प्रकारचं पोडके पण त्या मुलाच्या वाट्याला आलं. घरात ज्येष्ठ होते, मोठे मुलं घेऊन त्यांचे खूप वयामध्ये अंतर आहे. आणि त्यांचं पंचक्रोशीत नाव वडिलांनी एवढंच साधलेलं होतं गंगाधर महाराजांकडे, आणि म्हणून तेही अनुग्रह द्यायचे. कदाचित 1-2 वर्षाच्या 10व्या वर्षी हा प्रसंग झाला असेल की ते परत वडील बंधूंपुढे उभे राहिले आणि म्हणले, जो मार्ग तुम्ही लोकांना दाखवता तो तुमचा धाकटा भाऊ म्हणून मलाही तुम्ही तो एखादा अनुग्रह द्या, एखादा मंत्र द्या, एखादी दीक्षा द्या. आणि जे वडिलांनी उत्तर देतात तेच वडील बंधूंनी दिलं की अजून तू लहान आहेस. तेव्हा या मुलांनी खोंडात बांधली की आपला मार्ग आपल्याला शोधेल, तिथे रांगा सुरू झाली. आपला मार्ग आपल्याला शोधेल. शेवटी धबधबा, नदी आणि मोठी माणसं आपला प्रवास आपण निर्माण करतात. त्यांना कुठल्या एरवी मार्गदर्शकाची गरजच नसते. आणि तसं हे निघालं. घरातून ठरवलं होतं. आता बाकी मी ते अख्ख्या शिरत नाही, कारण कसं असतं, एकदा का लग्नाच्या मंडपातून ते पळाले अशी कीर्तन करासाठी चांगली गोष्ट असते. रसपूर्ण 40-50 मिनिटं बोलता येईल, पण त्यांनी आत्ताच्या संदर्भात काही आपल्या हाती गवसत नाही. आपण अशी कथा सांगू शकतो की नाही, हेच लग्न मंडळ बनत. मी ती कथा सुधारून अशी सांगतो की जो काही मला विचार करायचा आहे तो अक्षता पडण्यापूर्वी, समजी गोष्ट, मला जे काही करायचं ते अक्षता पडण्यापूर्वी आणि विचार करून तो माणूस जिंकून गेला. गोदावरीचाच काठ आहे तो. आत्ताच सुद्धा साधारणतः जाम ते नाशिकचं टाकळी हे गोदावरीचं काठाकाठाचे अंतर 183 किलोमीटर, 183 मैल, 252 किलोमीटर वगैरे असं काहीतरी येतं. हा मुलगा 3.5-4 किंवा 5 दिवसामध्ये तिथे पोहोचल्याच्या नोंदी आहे. त्याची गृहीत सोडून देऊ, आपल्या तो महानचा भाग नाही. 8 दिवसात पोहोचला होतो की 10 दिवसात 12 वर्षाचा मुलगा निर्धाराने घर सोडून निघून जातोय. त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट झालेली आहे. जो मंत्र आपण आज संध्याकाळी सायंकाळी रोज म्हणतो आहे, हा मंत्र त्यांना जामगावातून जाण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात ती महत्वाची घटना काय घडली की ते जेव्हा जेव्हा एकांतात बसायचे तेव्हा एक माकड मागे येऊन बसायचं. ते धिप्पाड माकड. तसंच ते जेव्हा टाकडीला बसलेले आहे तेव्हा हे बोलले की रात्री हा मुलाच्या आता पुढे करायचा टाकडीमध्ये, तेव्हा बाहेर एक घडत पूर्ण माकड कायम तिथे असायचं. पहाटे हे जेव्हा नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावर टाकडीला जायचे तेव्हा ते माकड मागे पाहायचं असायचं. एकदा सूर्योदय झाल्यानंतर ते दिसायचं नाही. आणि बऱ्याच वेळा हे पुरुष शहराला बसायचं तेव्हा समोरच्या झाडावर जाऊन बसायचं, असं त्यांचे उल्लेख सापडतात. तर हा मुलगा 12 वर्षाच्या लिहिण्यापूर्वी एकांतात जेव्हा बसायचा, त्यांच्या गावाची गोदावरी नदी आहे, तिथे आत्ता एक क्रांतिकारक प्रयोग झाला की गेली 2-4 वर्षापूर्वी ती नाम फाउंडेशनने सगळी मागची नदी जी कोरडी पडली होती ती खणून काढली गावकऱ्यांनी, आणि आज तिथे एप्रिल-मे पर्यंत सुद्धा पाणी असतं असं आजचे झाले. 2019 ची स्थिती म्हणतोय. तेव्हा तर कुठले नदीवर धरण म्हणजे नदीचं बरं, हे सोपं शास्त्र आहे पर्यावरणाचं.
नदीवर धरण म्हणजे नदीचं मरण. नदी व्हायला पाहिजे. आपले देसाई काका ते आपल्याला आता वाढतायत ना आणि सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतलीत ना, त्यांनी सांगितलं की 1983 सालपर्यंत माझ्या माण ज्या तालुक्यात 1.5 इंच पाऊस पडतो. म्हणजे आपल्या इथे अर्धा तासात चित्र गळीत पडतो, तो वर्षभरात पडतो. तिथे एप्रिलमध्ये नदीला पूर येत असते. धरण झाल्यानंतर गेल्या 30 वर्षात आमच्याकडे सप्टेंबरला पाण्याचे टँकर फिरायला लागले. हा एक विषय वेगळा. पण त्या नदीच्या डोहाच्या इथे या मुलाला एक मंत्र सुचला, श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्र त्यांना 13 अक्षरी हा इथेच स्फुरण पावलेला आहे. म्हणजे जामगावचं वैशिष्ट्य पहिल्या 12 वर्षात मी त्यांचे 12 वर्षाचे टप्पे सांगण्याचा प्रयत्न केला की ते दाखलेला येण्यापूर्वीच त्यांना हा मंत्र सुचलेला आहे. एक लक्षात घ्या, घरात ज्येष्ठ आहेत, 27 पिढ्यांची परंपरा रामाची, एकदम असं काही सुचत नाही. त्या हलक्या कविता असतात, त्या 27 दिवस टिकतात, 27 दिवाळी अंकानंतर त्याचं नाव सुद्धा लक्षात राहत नाही. ती गोष्ट नाही. पण जे अजरामर मंत्र होतात ते केवळ लोकांनी फॉलो केले म्हणून नसतं, होताना त्या माणसाची सगळी 27 जन्मांची सगळे पुण्य त्या एक श्रीराम प्रत्येक अक्षरावर. तो श्रीराम नाही ना, श्रीराम. उपचार कसं करतात आमच्या शरीर इथे शिकवायच्या मुलांना त्यांची रामरक्षा ऐकल्यानंतर आता आपण जी रामरक्षा म्हणतो ती ऐकू नये असं वाटतं. मी तर कधी निघून जातो काही वेळा म्हणतात न ग्रस्त होतो वगैरे, शुद्धच म्हणलं पाहिजे. आणि हा मुलाचा आग्रह असा स्वतः मोठी होता, घरातही तेच वातावरण होतं. आणि हा मुलगा 12-13 अक्षरी मंत्र घेऊन 12 वर्षे जाम सोडून निघून गेला टाकलेला. टाकळी कसं गाव आहे हो, आत्ता नाशिकचं उपनगर आहे. आत्ता नाशिकचं उपनगर आहे. जसं इंजवडी हे पुण्याचं उपनगर होतं तसं थोडं अंतरावर होतं की आता नंदिनी नदीचं पात्र ओढ्यासारखंच वाटतं, पण पूर्वी ती व्यवस्थित नदी होती. नंदिनी हे नाव सुद्धा छान. समर्थांनी निवडलेल्या सगळ्या जागा आहेत ना, तिथे H2O भरपूर विवेकपणे राहिला. मग ती शिवतरगड असेल, टाकळी असेल, चाफळ असेल, सज्जनगड असेल, कुठेही. आता तर सज्जनगडला मागे ते धरण झालंय, पण मध्ये काही दिवस सज्जनगडला काही वर्ष प्रश्न होता. आता पाण्याचा प्रश्न सुटला. कारण समर्थांच्या भूमीच्या मागे पाणी नाही असं होणं शक्य नाही. या माणसाचं पाणीच गेलं. आणि हा माणूस मुलगा 12 वर्षाचा आलाय, एकटा तिथे आलाय. आणि तिथे आत्ता गुहा आहे. ती गुहा दाखवायला लागते. आता जिथे टाकलेला ते मंदिर दाखवतात ती आता गुहा दाखवायला लागते. इतकी छोटी, म्हणजे साधारणतः हे एवढा वर्षात सुद्धा खूप झालं. एवढा वर्षात सुद्धा खूप झालं. एवढ्यात ती देवाची खडीसारखा जो भाग आहे थोडासा डोंगराच्या आत गेला असा एवढाच होता तिथे. आणि तिथे त्यांची ध्यानधारणा सुरू झाली. या मुलाचं जे वेळापत्रक आहे ना, आपल्या जे शिबिराचं आयोजन करताना त्यांच्या या वेळापत्रकाचा फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर 1 दशांश सुद्धा येणार नाही. पण तो प्रयत्न तो होता की हा माणूस ब्रह्ममुहूर्तात जागा आहे. परत तो परवाचा मुद्दा रिपीट करत नाही की अष्टप्रहरातले 4 प्रहर रात्र असते. सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत 4 प्रहर. त्यातल्या पहिल्या प्रहरामध्ये आणि शेवटच्या प्रहरामध्ये झोपायचं नसतं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रहरामध्ये जागायचं नसतं. आपलं स्वतःचं वेळापत्रक नेमकं उलट आहे. कारण आपल्याला घरी येताना पहिला प्रहर संपलेला असतो ऑफिसला जाणाऱ्या लोकांचं. दुसऱ्या प्रहरामध्ये आपलं जेवण चाललेलं असतं आणि खरं जेवण, रात्रीचं जेवण आणि झोप याच्यामध्ये 2 तास अंतर असतात पहिले साधारणतः. आणि त्यावेळेला आपण त्या 2 तासात सगळं ते आहे ते सगळं चालू असतं. आणि मग केव्हा तरी असं उत्तर रात्री आपण झोपणार. मग सकाळचे काय ऐकू येणार, तो शब्द इथे म्हणायचा नसतो म्हणून म्हणत नाही. ऐकू येणार आपल्याला 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता अलार्म लावलेला नाही. हा मुलगा कुठलंही गजराचं घड्याळ नसताना हा मुलगा कोंबड्याच्या बांगेवर 3:30-4 वाजता जागा. वय वर्ष 12. स्वयंशिस्तीशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. आणि हा मुलगा 12 वर्षाचा मुलगा पहाटे 3:30-4ला कोंबड्याच्या पहिल्या आरवाबरोबर जागा होता. आलो काय शब्दच आहे होता. आणि साधं तेव्हा तर दंडकारण्य हो, आत्ताचं नाशिक सुद्धा दंडकारण्य, तेव्हाचं नाशिक सुद्धा दंडकारण्य. त्या दंडकारण्यातले ते इतकी शुद्ध हवा आणि ते गोदावरी नदीच्या पात्रामध्ये ते जायचे.
सगळं सकाळची अंधिक हा शब्द याचे उच्चारता येत नाही लोकांना, त्यामुळे ते अंधिक आठवायचे आणि अंधिकानंतर सलग सूर्योदयापासून पुढे जवळजवळ 2 ते 2.5 तास अर्घ्य घ्यायचं, सूर्याकडे पाहायचं. ही मान साधारणतः सरळ जेव्हा सूर्य समोर आहे असं समजा, की असे इथं पर्यंत 2.5 तास करून पाहतो. नुसते 2.5 तास पुढे राहा, पाय थोडा अंतर घ्या आणि पाण्यामध्ये कपडवर पाण्यात नुसते पुढे राहा 2.5 तास. आणखीन काही समजतं समजायला नको, तिथे कळतं आपल्याला काय. आता पाण्याच्या अंगात उतरण शक्ती असल्यामुळे त्यात काही फायद्याचं होतं हे नंतर कळायला लागतं, पण तेव्हा कळत नाही. आणि हा मुलगा 12-13 वर्षाचा मुलगा ओम भूर्भुवः स्वहा ओम तस्य विदुर्वरेण्यं हा गायत्री मंत्र पुरस्चरण चालू झाला. किती 12 वर्षामध्ये 1 कोटी झालाय त्यांचा. आता एकदम त्यांनी तो केला असेल का? नाही, हळूहळू वाढवत गेला असणार. पण म्हणजे 12 वर्षी सुद्धा 2 ते 2.5 तास एक मंत्र थोडं पायात अंतर घेऊन पाण्यामध्ये कंबरवर पाण्यात उभं राहायचंय आणि हा मुलगा 2.5 तास हे गायत्री पुरस्चरण चाललंय. मग स्वतः सुचलेला मंत्र आहे तो काही वेळ म्हणायचा, बाहेर यायचं सार म्हणजे अर्धा साधारणतः श्रीराम जन्म जन्म जप असेल त्यांचा, तो थोडा वेळ करायचा आणि जवळजवळ म्हणजे सूर्योदयापासून पुढचे 3.5 ते 4 तास तो पाण्यामध्ये आहे. तो बाहेर येतोय. बाहेर आल्यानंतर मग टाकळी ते नाशिक किंवा टाकळीमध्ये किंवा 5-6 घरामध्ये भाजपली मागायची. जे येईल त्यांचे करणाऱ्यांच्या हाताचे गुण त्यात येतात, त्यावर त्यांचा विश्वास होता. ही अर्धश्रद्धा श्रद्धा आहे का नंतर भाग येणार, पण येतो हे आज शास्त्रीयतेने सिद्ध केलं. त्यांनी 400 वर्षांनी कुठे असल्या शास्त्रीय प्रयोगशाळा नसताना सुद्धा कसं केलं असेल याचा विचार करा. आणि मग ते आलेलं अन्न ते गोदावरी नदीच्या पात्रात बुडवून तो जो काही चिखल व्हायचा तो ते खायचे. तब्येत बघा काय फार खावं लागतं अशातला भाग नाही. तुम्ही काय खातापेक्षा तुम्हाला काय खातं यावर तुमचं औषध नाही करावं. आणि आपल्याला नको ते उद्योग करत असतात, आपल्याला अनेक गोष्टी सतत खातच असतात. कारण आपण कसं वागलेलं असतो वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेळेला, आणि त्यामुळे आपल्याला अन्न पचन होतं पण अन्न अंगी लागत नाही. त्यांचं सगळं अन्न अंगी लागलं कारण फक्त विचार होता तो शुद्धतेचा आणि अंतरात्म्यातला मला यातून प्रतिबिंबित करायचंय हे नक्की उद्दिष्ट आहे. अशी त्यांची 12 वर्ष टाकळीला चालली. आणि गंमत बघा कसं असतं, गावकरी लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कशा आहेत, एक 12 वर्षाचा मुलगा एकटा राहतो याच काही जण आणलेलं. दुसऱ्यांना वाटायचं की काहीतरी गडबड आहे, घरातून पळून आलं दिसतं. आणि तेव्हा हे धर्मांतर स्वाऱ्या वगैरे नियमशाहीच्या, कधी कुटुंबशाहीच्या, कधी आदिलशहाच्या, कधी याच 2-3 सरकारमध्ये मराठी सरकारमध्ये झालेल्या मारामारीतून असं सगळं करायचं होत असायचं. त्यावेळेला हा त्यातलं कोण नाही ना असंही त्यांना वाटायचं. पण ते धारदार ना ते डोळे ते त्यांचं काय ते कसं चेहरा असेल तो एकदम प्रसन्न व्यक्त. त्यामुळे ती गावकरी लोक हा कसा आहे म्हणून पाहत आहेत. हळूहळू जसा मोठा होऊ लागला तेव्हा हा बालयोगी आहे असं नक्की टाकळीतल्या लोकांना वाटायला लागलं. आणि हा केव्हा अर्घ्यातून बाहेर येतो, लोक नमस्कार, आपल्याकडे चमत्कार दिसल्याशिवाय नमस्कार होत नाही, तसं हा एवढूसा मुलगा हे सगळं करतोय म्हणून बाहेर करायला आणि नमस्कार करायला येतो. त्यांनी 12 वर्ष 24 वर्षानंतर आईला भेटले, त्यात हा उल्लेख केलेला आहे की आई मी जायचो गायत्री मंत्र म्हणायला, पुरस्चरण करायला, आणि जर मी बाहेर आलो तर लोक वाट पाहत असायची, ते नमस्कार करायचे, थोडासा भंग व्हायचा, परत मग नदीत जाऊन परत पुरस्चरण करायला कधी कधी मी संध्याकाळी सुद्धा उघडायचं. हे त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर हा मुलगा असं हे सगळं करतं. दुपारचं हे सगळं एवढंसं खाल्ल्यानंतर टाकळी ते नाशिक हे चालत जायचे. आणि तेव्हा हे नाशिक हे ज्ञानपीठ होतं. कशा अर्थाने की उपलब्ध ग्रंथसंपदा त्यावेळेस 2-3 ठिकाणीच होती. आता कुठेही असू शकते, पण आपण काही ग्रंथालयात जातच नाही. त्यावेळेस कधी ग्रंथालय असली काही नसली काही सारखी. पण तेव्हा मात्र नक्की असं होतं की नाशिक पुन्हा तेव्हा विद्येचं माहेरघर वगैरे नव्हतं, सासरही नव्हतं पण माहेरही नव्हतं. तर नाशिक हे होतं. आणि एकदम कसं पाहिलं तर पैठण होतं. पैठणनंतर खाली कोल्हापूर होतं. कोल्हापूरचं करवीर नाव होतं, ते करवीर होतं. पुणे वगैरे हे नंतर आलेलं. पण
ज्ञानपीठ म्हणलं तर म्हणजे जे उपलब्ध साधनं तेव्हाची आहे, तेव्हाची उपलब्ध शिक्षणाची साधनं काय असायची? कीर्तन, देवळातून चाललेले कार्यक्रम, एखादं कोणाकडे ग्रंथालय असेल ते ग्रंथालय, शाळा पंतजींची असते त्यात, आणि हे शाळेत तसे लौकिक अर्थाने शाळेत गेलेले नाही. कुठल्याही रवींद्रनाथ टागोरांसारखं त्यातलं दृश्य असतं की त्या झाडाखाली ज्याला खूप पारंब्य गुरुजी बसलेले समोर विद्यार्थी असतो, अशा शाळेत ते गेलेले नाही. पण यांची लौकिकाची शाळा म्हणजे एवढं व्यासपीठ मोठं होतं, एवढा रंग म्हणजे मोठा होता की त्याने आकाशाला जीवनशैली घातली. आणि ह्या 12 वर्षामध्ये केवढं त्यांचं म्हणजे वेळापत्रक पाहिलं म्हटलं एवढं उद्योगी माणूस राहू शकतो का? दुपारी ते ह्या कीर्तनाला करतायत, अमुक करतायत, ते तेव्हाचे जे वेदना असतात त्यांच्याशी चर्चा करतायत. आणि त्यांनी स्वतः त्या काळामध्ये वाल्मिकी रामायण आपल्या हाताने लिहिलेलं आहे, ती परत आजही उपलब्ध आहे. आणि त्यातले संदर्भ पाहिले तर लक्षात येते त्या प्रत्येक वाक्याला जिथे त्यांनी काढलेलं आहे त्या इथे उपलब्ध असलेले विद्वान लोक, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठ लोक, अनुग्रहित लोक, अनुग्रह देण्याची पात्रता असलेले लोक, या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केल्याची आहे. म्हणजे तो काय करतो बघा. मग संध्याकाळी राहिलेलं हे आता फक्त आपण पुरस्चरण एवढं बोललो, आता सूर्यनमस्कार याला जोडीला त्यांनी आरोग्य संपूर्ण असल्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. शरीरात त्या मुखधर्म साधन, मला वाटोळ करायचं असलं तरी शरीर लागतं, चोरी करायची असली तरी शरीर लागतं, उत्तम चोरून राहिलं, दुसऱ्याचं गुरु तोडायला हाताने सुद्धा तोडता आलं पाहिजे, तेही करता येतं. आणि मला राष्ट्र उभारायचं असेल, समाज उभारायचा असेल, संसार उभारायचा असेल, स्वतःला उभारायचं तरी आरोग्य चांगलंच पाहिजे. आणि म्हणून सूर्यनमस्कार त्यांचे सुरू आहे. आता ते त्यांच्या वयाच्या 18 ते 24 या वयात एका दिवशी 1200 पर्यंत गेले होते. याचा अर्थ आम्ही जे गणित होतं, मला ओंकार याला साक्षीला आहे. तर दिगंबर तिढाळकर म्हणून इथे आमच्या योग शिबिराचा विद्यार्थी होते, तर फर्ग्युसन कॉलेजच्या रेसलर टीम मध्येच होता. त्याने माझे नमस्कार पहाटे 4 वाजता 4:15 वाजता त्यांनी एकदा शिकवले पाहिले. हे साधारणतः 92 सालीचं ते 92 किती खर्च 92 ते 95 त्यात होतं दिगंबर. तर तो म्हणला दादा मला जोर भेटायला घालतोच 500-600 घालतो. काय म्हटलं तर 500 घालतो. मग सूर्यनमस्कार मी सुरू केलं तर ते कमी करतो. म्हणजे बघे तुझ्या मुलगी नाही, तू रेस्टॉरंट म्हणून शाळेत कॉलेजच्या आणि युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये मी तिथे काही येणार नाही. मी एवढा तुला खात्री देऊ शकतो की तू सूर्यनमस्कार सुरू केलं आणि सूर्यनमस्काराची संख्या वाढवली तर तुला उरलेले व्यायाम करायला लागणार नाही, एवढा माझा शब्द आहे. आणि त्या मुलांनी वाढवत दुसऱ्या वर्षी त्यांनी मामासाहेब गंगारांना पकडले की मी आता 700 नमस्कार वाढवले. आणि तो मुलगा 1200 नमस्कार 94 साली आला. त्यांनी एका वर्षात 1 लाख नमस्कार केले. मी तेव्हा 2.5 वर्षात केलं. त्यांनी मसुराचे काका जोशी आले होते, त्यांच्या हस्ते आम्हाला दोघांनाही तासभर इथे दिला गेला होता. पहाटे 4 वाजता आम्ही दोघं नमस्कार करायचो. मला 33 मिनिटं लागली 2:15 नमस्काराला. तो सकाळी 2.5 तास झाले, त्यांनी संध्याकाळी 2.5 तास केले. कारण मी हेच गणित तिकडे लावायचा प्रयत्न केला की समर्थांचा आणखीन आता वेळ कसा जायला लागला की पहाटे तो माणूस जेव्हा उठतोय आणि सूर्योदयापर्यंत मग काय करायचं, सूर्यनमस्कार करतोय. आणि मग सूर्यनमस्कार घालून ते अंग सगळं गरम झालेलं आहे तसं तर नदीच्या पात्रावर आहे. मग गायत्री पुरस्कार बघा काय वेळापत्रक आहे. पहाटे 4 पासून दुपारी 12 पर्यंत. आणि खायलं काय 5 घराचं आलेलं एवढंसं काय काय असेल ते. नो मॅगी, नो मॅगी काहीच नाही, नो स्विगी ऐकतं नाही. 5 मिनिट माधुरी कर. हे झाल्यावर संध्या दुपारी अभ्यास आणि परत संध्याकाळी चालत यायचं. आणि मग राहिलेला जप, कारण सकाळी आपण जर गायत्री मंत्राचं पुरस्कार जास्त वेळ गेलं तर श्रीरामाचा जप राहिला, रामाचा जप गेला तर गायत्री मंत्र राहिला. आणि मग त्यांनी तेही अभ्यास केला होता की गायत्री मंत्राची वेळ किती, तर ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधीची 96 मिनिटं, सूर्योदयानंतर 24 मिनिटं, अशी 120 मिनिटं ब्राह्ममुहूर्त हे तेव्हा धरायचे. त्या ब्राह्ममुहूर्तात किमान निम्मा व्हावा तो करायचा. त्याच्या आधी सूर्यनमस्कार आहे, तर राहिलेलं नंतर आहे, तर आणि संध्याकाळी उरलेलं आहे. असं सगळं थोडं त्या मुलाचं वेळापत्रक चाललंय. अखंड निज ध्यास हा शब्द तिथेच नाही, अखंड अभ्यास तिथे शब्द मग त्यांच्या शब्दाला मोल येतो, अभ्यास हे प्रकट आहे. त्यांनी तसं केलं. किती वर्ष
12 वर्ष. आजकाल कॉलेजमध्ये येणाऱ्या 4 वर्ष कॉलेजचं साधे म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स वगैरे या संदर्भात होते, अजून बी टेक्सटाईल वगैरे असं काही म्हणत नाहीये. तर तिथे 4 वर्षाच्या कॉलेजमध्ये जाऊन अनेक पिरियड बंक करून सुद्धा 4 वर्षाची मला पदवी द्यावी अशी तुमची अपेक्षा असते. आणि हा मुलगा झोपेचे 4 तास सोडून सतत करतोय. 1 वर्ष नाही 12 वर्ष. याला कुठली डिग्री द्यायची? यांना डिग्री मिळते 12 वर्षांनी. लोकच म्हणायला लागतात आमच्या टाकडीमध्ये समर्थ रामदास आहे. आणि मग साधारणतः 1608 त्यांचा जन्म आहे. 1608 त्यांचा जन्म आहे म्हणजे पहिली 12 वर्ष 1620. पण आता आपल्याला नवीन माहिती आल्याप्रमाणे 1619 रामाने पहिल्यांदा त्यांना दर्शन दिलेलं आहे जाममध्ये. आणि त्यानंतर हा मंत्र आलेला आहे हे सोडण्यापूर्वी, जाम सोडण्यापूर्वी. म्हणजे आता 1620 ते 1632 हा मुलगा 24 वर्षाचा झालेला आहे. आणि हे जे रूप आता दिसतंय हे त्यांचं तेव्हाचं ते दाढी आणि थोडासा चेहऱ्यावर जर मोठे वयाचं कोण आले त्या तिथे नाही, काय राजवंत रूप असते. आणि मग हा मुलगा 12 वर्षाचे हे झाल्यानंतर खरंच रामाने त्यांना दर्शन दिलं. ज्याला आपण एकसारखं मुक्ती मुक्ती म्हणतोय, मुक्ती खालच्या पकडलं झाली परत, पण मूळ अनुभव येणं हा एक प्रकार फक्त शब्दाने मी सांगू शकतो. जोपर्यंत तो अनुभव आला हे सांगायला कोणी जर आलं तर त्याला अनुभव आलेला नाही. अनुभव आला हे सांगायला कोणी आलं तर त्याला अनुभव आलेला नाही. अनुभव आलेला माणूस आलाही असेल तो तेही सांगू शकत नाही. कारण ते कसं आहे, देव विसरला देव पण, भक्त विसरला भक्त पण, दोघांचे गुणाचे दोघे पण स्वानंदे पूर्ण स्वानंदे. सगळे आलं ना अहंकाराचा शब्द. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंकार सांगून स्वानंद सुखी झाले. तो त्यांना अनुभव आला. आता वस्तू आत्ताच्या पद्धतीने ते जर समर्थ रामदास असते की फक्त तपश्चर्या, पुरश्चरण, व्यायाम, बांधिलकी हे सगळं त्यांनी तिकडून घेतलं शिक्षण. आणि मग जर त्यांना अनुभव आल्यानंतर अनुग्रह देण्यासाठी त्यांनी टाकणीच्या स्वतःच्या आश्रमाच्या बाहेर, आश्रम नाही की अशी काय पडकी धडकी होती, त्याच्या बाहेर जायला पाहिजे होतं. भेटण्याची वेळ 4 ते 6 संध्याकाळी. तुम्ही पाय पडाले मी तुम्हाला अनुग्रह देतो. केलं नाही. काय केलं? हा माणूस आणि विवेकानंद आणि अनेक मोठ्या चरित्रांमध्ये भारताचं खरंच यावरती भाग्य आहे की ज्यांना ही पूर्णत्व आलं, पूर्णत्वाचा अनुभव आला, त्यानंतर परत ती स्थितीचा त्याग करावा आणि समाजात मिसळावं असं त्यांना वाटलेलं आहे. वडिले जे जे निर्मिती आहे ते पाहिले पाहिजे आणि पाहिले पाहिजे म्हणजे मला जायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांची पुढची 12 वर्ष आहे की देशातनामध्ये गेले. सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळत कौतुक हा त्यांची धारणा होती. आणि त्यांना पहिला पाहायचा होता तो म्हणजे अयोध्येचा राम. त्यांचं दैवच होतं. तो राम त्यांच्या मनात आत बाहेर सर्वत्र आहे. त्या रामाचं मंदिर त्यांना पाहायचं होतं. म्हणून ते टाकळी सोडून निघाले, ते अयोध्येकडे निघाले. अयोध्येला जाताना हे सगळं चालत नंतर गेले. त्यांची जवळजवळ ही म्हणजे कुठल्याही माणसाने एवढं 12 वर्ष परिभ्रमण केल्याची नोंद नाही. 2-2.5 वर्षाच्या 3 वेळा अशी शंकराचार्यांची सुद्धा सापडते. त्याने भारत भ्रमण केलं शंकराचार्यांनी 2 वेळा. पण ते एकदा 2.5-3 वर्ष आणि एकदा 4.5-5 वर्ष असं केले. कारण बद्री केदारला आणि केदारनाथला जायला त्याला वेळ लागला. पण या माणसाचं वेगळं आहे. हे माणूस तिथे गेले तेव्हा साधारणतः नर्मदेच्या पलीकडे अनेक भाषांचा परिचय व्हायला लागला. म्हणजे आत्ताच ते उज्जैनी, इंदू, ग्वाल्हेर, आग्रा, दिल्ली अशा मार्गाने ते चालले. आता जी रेल्वे येते तशा मार्गाने त्या मार्गाने चालले. म्हणजे आता जो राजगड ते आग्रा हा जो हमरस्ता आहे त्या हमरस्त्याच्या बाजूने कुठेतरी हे सगळं चालत गेले 26 वर्षाचा. आणि भोवताली त्यांच्यावरती लोक येदा लागलेले. कोणीतरी साधू पुरुष आहे, कोणीतरी अतिशय तेजपूर्य तरुण माणूस आहे, एवढं लोकांना लक्षात येतं. आणि मग ते तिथे गेले आणि अयोध्येला पहिल्यांदा गेले. अयोध्येला रामाचं दर्शन घेतलं, शरयू नदीमध्ये स्नान केलं. तिथून ते पुढे आग्र्याला गेले. आता ह्या वादाच्या विषयाला आपल्याला पडायचं नाही, पण ते तेजो महालय आहे का ताजमहाल आहे ते आधीचपासून होतं बरं का. त्या राजा यांनी 800 मध्ये ती काही इमारत झालेली आहे.
ती त्याने पाहिली. आणि त्यानंतर दिल्लीत जाताना त्याने फार मोठा काही गोष्टी अशा समजून सांगायला लागतात पण त्या झालेल्या की दिल्लीमध्ये ते गेल्यानंतर त्या दिल्लीच्या याच्यात सकाळी एकदा पहाटे दररोज त्याला सवय झाली पहाटे उठायची. ते पहाटे उठले होते आणि नेमकं ते ज्या भागात होते तिथे एक मोठी मशीद होती. म्हणजे आता हुमायून डोम वगैरे असतं त्याच्या बाजूला किंवा जुन्या दिल्लीमध्ये, कारण दोन मोठ्या मशीदचा जो उल्लेख त्यात आलाय की एक मशीद तिथे आहे. आज दुसरी दिसत नाही कारण ती मोठी आणखी झाली असं माहीत नाही. पण त्या मशिदीच्या जवळपासून तिथे काही मौलवी पहाटे चांगली बांब देणारे आवाज सुंदर असलेले हे त्या याच्यातून बाहेर पडले, मशीदीतून बाहेर पडले आणि जवळपासच्या दिल्लीमध्ये गेले आणि काही त्यांच्या आपण जसं रुच्या म्हणतो तसं त्यांचा रोजाचे काही प्रकार असतील किंवा इतर हे बांध बरोबर मानण्याचे सगळे याला इल्लेला वगैरे ते सगळं त्यांचं सुरू झालं. ते नमाज पठण असेल म्हणजे आणखी काय असेल ते वातावरण पाहिलं आणि घरात त्या गल्लीतली लोक दारं उघडत आहेत, त्यांना काही कोणी सलाम करतोय, त्यांच्या बाबतीत काय काय असेल, एकमेकाला भेटत आहेत, काहीतरी दान त्यांना देत आहेत, कोणीतरी धान्य देत आहे, हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या एकदम लक्षात आलं की दिल्ली आणि दिल्लीच्या भोवतालचं समृद्ध वातावरण आणि माझ्या महाराष्ट्राचं आत्ताचं वातावरण काय होतं. माणसा खावया अन्न नाही ही माझ्या महाराष्ट्राची आत्ताची स्थिती आहे आणि इथं मला समृद्ध दिसतं. तर माझ्या धर्माची पताका घेऊन कोणीतरी येथून निघणार की नाही. केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे, दुसरं कोणी केलं नाही तर मी करायला पाहिजे. त्याने मठ स्थापना आणि मठपती तयार करण्याची संकल्पना दिल्लीमध्ये त्यांच्याबद्दल एक पंजाब, थोडासा महाराष्ट्र, थोडासा बंगाल, हे तीन प्रांत हे अतिशय लिटरली समृद्ध आहे सगळ्या आणि संत वाङ्मय हे सगळं या तीन प्रांतात जास्त सापडतं. नवीन धर्माच्या या सुद्धा पंजाबमध्ये आपल्याला अकालीच्या संदर्भात सापडतं. आणि हा माणूस ते पाहिल्यानंतर डोक्यात नक्की बघतोय की मला काहीतरी जे करायचं आहे, धर्मसंस्थानाचं परत कार्य करायचं असेल तर मला अशा प्रकारचे मठ आणि मठातले मठपती तयार करायचे. ते महंत माझ्यासारखे असावे, माझ्यासारखे म्हणजे मी म्हणून नव्हे तर ते शरीरदृष्ट्या पक्के असावे. म्हणून सूर्यनमस्कार, गायत्री पुरस्करण, रामनामाचा जीव, लोकांची दारं उघडण्यासाठी माधुकरी मागणं, जे त्यांचं 12 वर्षाचं वेळापत्रक होतं त्याच पद्धतीचे महंत तयार होतील असं त्यांना वाटायला लागलं आणि ते पुढे पुढे चालत राहिले आणि अमृतसरमध्ये आले. अमृतसर हे गोष्ट म्हणून फक्त एवढंच सांगतो की अमृतसर ह्याच्यात जे सुवर्ण मंदिर आहे ते अमृतसरचं आतलं त्या सुवर्ण मंदिराचं तळ आहे, त्याच्या आत एक कुपी ठेवली. त्या कुपीमध्ये आजही अमृत आहे आणि हे पूर्ण अमृत आहे. तर लव आणि कुश यातल्या लवानी जे वसवलेलं शहर त्याला लाहोर असतात, ते लवपूर, त्या लवपूरमध्ये एकदा लढाई झाली होती आणि कुशाला बाण लागला होता, मग कुश बेशुद्ध पडला होता. तेव्हा लवांनी प्रार्थना करून ब्रह्मदेवाकडून अमृत आणलं आणि तेव्हा तिथे तो पडलेला होता, पडून राहिला होता, तिथे कुशाला ते अर्ध दिलं, ठेवलेली कुठे ठेवली ते अमृतसर. सर म्हणजे पाणी, अमृतचं पाणी ते अमृतसर. आता इथे गोल्डन टेम्पल आहे. त्या अमृतसरशी गेल्यावर ती सगळी कथा, ह्या सगळ्या कथा समर्थांचं वाङ्मय वाचता वाचता कळत गेले तर मला वेगळे काही संदर्भ मी घेतलेले नाही. पण एकदा एक वाचायला लागलं की त्या संदर्भात जेवढं सगळं ते सगळं वाचायचं. म्हणजे बिब्लिओग्राफी पहिल्यांदा पाहिजे पुस्तक, मागे जे काही रेफरन्स केलं ते आधी वाचायचं, मग ते पुस्तक वाचायचं, म्हणजे ते कळत झालं. त्यामुळे ते अमृतसरला गेले. अमृतसरला तिथे त्यांना शीख लोक भेटले. शीख लोकांना दोन माणसांची विलक्षण आदर आहे आजही, एक नामदेव आणि समर्थ रामदास. नामदेव तर तिथेच होते, त्यांच्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये खूप मोठं लेखन त्यांचं, त्यांचे जसे आयात करतात तसे यांचे अनेक ओव्या तिथे आयात केलेल्या आहेत ग्रंथ साहेबांमध्ये नामदेवांच्या. तर यांचं ज्ञान, यांची तब्येत, यांचं अलौकिकता पाहून काही शीख धर्मगुरू तेव्हाचे होते. त्यामुळे आपण असं करूया, आपण मानस सरोवर तिथून ते काश्मीर मार्गे आता लडाख वगैरे भाग आहे कारगिलचे पुढे तिथून उजवीकडे वळल्यानंतर आत्ताची एक मार्ग जातो. आता जरी चीनच्या ताब्यात ते सगळं मानस सरोवर असलं, मानस सरोवर आता मानसरोवर म्हणतात पण मूळ मानस सरोवर ते. त्यावेळेस ते मानस सरोवरची हे करून ते दार्जिलिंग मार्गे, म्हणजे आत्ताचा हे बघा संपूर्ण तो आत्ता जो पूर्वांचल भाग आहे तो ते करत करत खाली दार्जिलिंगवरून खाली ओडिसाला महानदीत आंघोळ केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर खाली रामेश्वर पर्यंत गेले. मग रामेश्वरला दर्शन घेतल्यानंतर त्यात ते पाहिजे होतं धनुष्यकोडी आणि तो सगळा पूल सेतू
तो पाहायचा होता. सुरुवात तरी पाहू द्या म्हणजे तिथे गेले. तिथून ते जिथून जिथून रामाची कथा झाली त्या मार्गाने परत आले. त्यावेळेस शबरीमाला मध्ये तिथे गेले होते. त्यानंतर ते आत्ताच मंगळूर आणि म्हैसूरचा मधला जो भाग आहे किदंबी नदीवर किदंबी त्या नदीच्या मार्गाने ते गेले. म्हणजे तिथे आता बंदीपूर फॉरेस्ट आहे महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंट. त्या फॉरेस्टमधून जिथे हत्ती वगैरे जास्त आहेत ते वाघ काळा चित्ता वगैरे हे सगळं तिथे आहे. त्या मार्गाने ते चालत चालत कुटीला आले. कुटीवरून ते मधल्या नोंदी सापडत नाही. एकदम ते चिपळूणला आलेली नोंद आहे. मग महाराष्ट्राला बरेच दिवस थांबल्याची नोंद आहे. ते चिपळूणला आले. चिपळूण महाबळेश्वरला आले. महाबळेश्वरला बरेच दिवस राहिले. आता आपण तर महाबळेश्वरला जातो तर त्या महाबळेश्वरला 5 नद्या ज्या उगम होतात त्या जवळपास ते बरेच दिवस राहिले होते. त्या 5 नद्या म्हणजे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गाय. त्या 5 नद्या तिथे उगम होतात. हे सगळं ते महाबळेश्वर पाहते. त्याच्यामध्ये जो प्रतापगड आहे विद्या प्रतापगड नव्हता. तो 14 मे 1659 तेव्हा बांधलेला मूळ पंपीगड. पण त्याला भोरप्याचा डोंगर म्हणायचं. तेव्हा तो भोरप्याचा डोंगर तिथे तो सगळा पाहिलाय. आणि ते आत्ताच्या कोल्हापूर मार्गे हिंडत हिंडत ते शहापूर म्हणून आहे सातारा जिल्ह्यात तिकडे गेले. त्या शहापूरमध्ये त्यांनी एक रामाचं देऊळ पाहिलं आणि पहिल्यांदा तिथे त्यांचं कीर्तन म्हणा किंवा धन्य ते गायनी कळा जे काय असेल ते तिथे पहिल्यांदा झालं. आणि नंतर मग ते असं हिंडत ते चाफळला. आणि चाफळला आजूबाजूच्या डोंगरांची रचना आणि हे पाहून ते जे दिल्लीला त्यांना पडलेलं स्वप्न होतं ते त्यांना परत आठवलं की माझा जो काही काटक मावळा असेल तो आणि त्याला मदत करणारा जो माझा हा महंत असेल तो करण्याची हीच जागा असेल. इथेच मला काहीतरी करायला गेलो. तो नेमका भाग आहे तो तेव्हा शहाजी राजांच्या जहागिरीतला आणि त्यामुळे शहाजी राजांच्या जहागिरीतला असल्यामुळे तिथे गेले आणि त्यांनी गावकऱ्यांची चौकशी गावकऱ्यांनी या नवून चालू गोष आला म्हणून कोणी नमस्कार केला असेल, कोणी उत्सुकतेने पाहिला असेल, कोणी शक्तीने पाहिला असेल. आणि मग संध्याकाळी एखादं कीर्तन वगैरे झाल्यावर त्यांनी विनंती केली असेल की मला इथे रामाचं देऊळ बांधायचं, तुम्ही जागा देताय. आता ती सगळी चापळची तेव्हाची लोक ती आपल्यासारखी लोक, परका माणूस ओळखीचा नाही, कशासाठी आलाय माहीत नाही, याला आपण काय करूया स्मशानाचीच जागा दाखवू. आणि हे इथे स्मशान त्यांचं साधं म्हणणं होतं त्या लोकांचं की सहसा आम्ही इथे येत नाही आणि इथे आलं तर परत जात नाही, त्यामुळे ही जागा तुम्हाला आम्ही देतो. त्यामुळे आत्ताचं चाफळचं राम मंदिर आहे हे तेव्हाचं स्मशान, तेव्हाचं स्मशान. आणि मग त्या स्मशानात त्यांचं काम सुरू झालं आणि मग लोकांच्या अंधश्रद्धावर पहिला प्रहार केला की तिथे जे अनेक शेंद्री दगड होते ते सगळे त्यांनी त्या अंबापूरच्या डोहात टाकून दिले. लोकांच्या देखत अंधश्रद्धेवर हा मोठा प्रहार की असल्या झकाई माकाई लिंबू हे काहीही होत नाही. पाल लागली गेली, मांजर आडवं गेलं, पाल चुकली हे अशुभ नाही. मी जन्माला आलो हे अशुभ, मला ज्ञान नाही हे अशुभ. हा माणूस कसा होता कराय त्यावेळेला त्यांनी सगळ्या लोकांच्या देखत जोडले. हळूहळू तरुणही बहुतेक जमाना करायला लागले. कधी त्यांचं संध्याकाळी इकडच्या गावाच्या बाहेरच्या वेशीवर एखादं चौकोन असेल, त्या चौकोनात त्यांचे व्यायाम सुरू झाले असतील आणि ही तरुण मुलं त्यांच्या मागे आली आणि हे आत्ताचं चाफळचं राम मंदिर आहे ते तरुणांच्या श्रमदानातून निर्माण केलं आणि ते सगळं देऊळ बांधून झालं. ते चाफळचं मंदिर बांधून झालं. आता मग इथे मूर्ती कोणाची गरज, तिथल्या लोकांनी सांगितलं तेव्हा या अंबापूरच्या डोहात बऱ्याच मूर्ती टाकलेल्या आणि ही का मूर्ती टाकल्या आता तिथे यांचं कारण लक्षात येईल. काल का परवा म्हणजे बोलण्यात आलं होतं ते की आपलं घर उत्तम आहे आणि चांगलं देवघर आहे पाहून तेव्हा नियमशाही किंवा आदिलशाही किंवा हे सरदार येऊन ते घर लुटायचे, बायका भट्ट करायचे, मुलांना धर्मांतरित करायचे, तरुणांना मारून टाकलं जायचं आणि घरातलं सोनं नाणं हे तर देऊळ उद्ध्वस्त व्हायचं. त्यामुळे आपण कपटलक आहोत, आमच्याकडे देव नाही असं असून द्या. ते असं दाखवण्यासाठी अनेकांनी आपले देव असे विहिरी, पाण्यात, ओढ्यात, डोहात टाकले होते. त्या डोहामध्ये रामाची उत्तम मूर्ती आहे म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं होतं. होते पोहणारे, दंडाणीत पोहणारे, टाकली उडी, गेले तळाची आणि ती एक मूर्ती होती ती रामाची, ती घेऊन ते इथला. आणि मग ती रामाची मूर्ती आज जी आपल्याला चाफळत असते ती तशी त्या अंगापूरच्या डोहातली आहे. तर ते चाफळचं राम मंदिर झालं आणि मग तिथे एक प्रकारचं मग त्यांच्या लक्षात आलं की एक 9 दिवसाचा आपण
गुढीपाडवा ते रामनवमी असा रामाचा जन्मोत्सव करणार. 9 दिवसाचं प्रबोधन काय उपयोगी नाही. कायमस्वरूपीच काहीतरी काम पाहिजे आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा मठ स्थापनेचा विचार केला आणि मठपती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्या मुलांना हात पहिला दंड होता की एक वेळ तुला काही वाचता नाही आलं तरी चालेल, काही करता आलं नाही, तुझी तब्येत करणे पहिला म्हणून सूर्यनमस्कार पाहिजे. तर हे कंपल्सरी अलिखित नियम. सुंदर मठातला माणूस आहे, समर्थांच्या मठातला माणूस आहे, त्याला सूर्यनमस्कार येत नाही, जमणारच नाही. तो नाहीच समर्थांचा सेवकही नाही, समर्थही नाही, अशक्त रोगी भरला दिसेल. त्यांचे शब्द असेल तर तुकारामांचं त्यांचे एकदम वाचतानाचं ठाटकन एक कशी कानशिरत वाजवल्यासारखं असतं. कोण पुढे अशक्ताला रोगी भरडा दिसे, म्हणजे शब्द वाचताना सुद्धा मला असं असं वाटलं होतं, रोगी भरडा दिसे. बघा काय ते असं पाहायलाही तयार नाही. अशक्त माणसाकडे ते पाहायला सुद्धा येत नाही. सशक्त माणूस असेल तर बोलता तरी येतो उत्तम. अशक्त माणसं काय करू शकतो? काही करू शकत नाही. कारण ते तिथे त्यांची मठांची सुरुवात झाली. हा त्यांचा दुसरा भाग सुरू झाला. आता ते 30च्या जवळपास नाही 30-32 वर्षांनी झाले आणि भराभरा त्यांच्या मठाची स्थापना सुरुवात केली. 1649 ते 1652 त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मठ स्थापन केले. कल्पना करा, एक 32 वर्षाचा मुलगा सुरुवात करतोय, 38 वर्षात 1100 मठ. 12 वर्षाचे दिवस किती? 365 गुणिले 10 केले तरी 3650. 1100 मठ. 1 दिवसात, 2 दिवसात, 2.5 दिवसात एक नवीन मठ आणि एक मठपती. कल्पना करून आपल्याला मोठ्या युनिव्हर्सिटीचं सगळे हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार असतं, पण एक कॉलेज तयार करण्यासाठी किती वेळ लागतो पहा. आणि हा माणूस 2.5 दिवसात एक नवीन मठ, एक नवीन मठपती. काय ते पहिले ते लहान मुलं असते दिवा करत बसायला, त्या दिवा करणार बसायला दंडाचं. पण ती सगळी आले कल्याण वगैरे लहानपणी कसे आले या गुरुकडून त्यांनी सूर्यनमस्कार कसे शिकले ते आता प्लेझंट ते असं दृश्य असेल. त्यांचं 1100 मठ हे काम मला अलौकिक वाटतं. दिवसाचा हिशोब मांडला प्रचंडच काम. कारण पुढे 28 ते 60 ते 72 जे काही हिंडलेले आहे ते फक्त काय सांगतं ऑडिट रिपोर्ट असतं ना हल्ली, सगळं वर्षाला काय तुम्ही करा, मग ते ऑडिटर सांगतो काय काय झालंय ते. तसं हे फक्त वर्षाला 1100 मठ किंवा 2 वर्षाला 1100 मठ फिरत केलेले आहे, नवीन स्थापन केलेलं नाही. पण ह्या वर्ष 32 ते 38 प्रचंड मोठं काम. आणि हा माणूस कशासाठी हे करतोय? मराठा येतो का मिळवा, महाराष्ट्र धर्म वाढवा, तेवढ्यासाठी करतो. हीच बरोबर सेना त्याला उपयोगी पडली. अहो साधं लक्षात घ्या, असं सांगतात आणि ते खरंही आहे की हे 1649ला शहाजीराजेंची त्यांची भेट झाल्यानंतर अजून शिवाजी महाराज आणले नाहीत ना संबंधीचे ते येणार केलं. तर 1649ला शहाजीराजेंची भेट झाल्यानंतर यांचे सगळ्या आश्रमांची व्यवस्था बदललेली आहे, मठांची कल्पना बदललेली आहे. ते सगळे शिवाजी महाराजांचे नवीन किल्ले जिथे जिथे झाले होते त्याच्या जवळपास ती देवळं सुरू झाली, तिथे मठ सुरू झाले. आणि तेव्हा कळलं की जावळीचं खोर स्वराज्याला सर्वोच्च लागून आहे. तिथेच चंद्रराव मोरे, चंद्रराव ही पदवी, त्याचं नाव यशवंतराव, तो सुद्धा दत्तक घेतोय. हे दत्तकाचं विधान केलंय तेव्हा शिवाजी महाराज इथे शिवतरगड झालेले आहेत. कारण मोरेवाडा इथे एक जावळी नावाचं गावच आहे प्रतापगडच्या पाहिजे. आपल्या तानाजी मालुसरेंचं गाव उमरट आणि जावळी दोन्ही. उमरट तानाजी मालुसरेंच्या शेजारी जावळी. महाबळेश्वरकडे जाताना रणकवडी घाटाचं पहिलंच गाव. तर हे जावळीचं खोरं घनदाट जंगल आता सुद्धा त्याचे कित्येक कोट. आम्ही 30 वर्षावरी इथे पाहिलं तेवढं येतं राहिले नाही, 300 वर्षावरी तेवढाच प्रचंड. म्हणजे आमच्या बाबासाहेबांच्या शब्दात की एक वेळ जंगलात लपलेला हत्ती सापडेल, जंगलात हत्ती सापडेल, कुंभकर्णाच्या केसामध्ये सापडेल, पण संपूर्ण हत्तींचा कळप जर जंगलात असेल तर तो दिसणार नाही. इतकंही जवळचं खोरं. आणि अशा जवळीच्या खोऱ्यात चंद्रराव मोरे हा विजापूरचा सरदार म्हणून जर असेल तर हे फार धोकादायक आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच बरोबर त्याला विश्रांती पाहिजे होती. मला ईश्वर सुद्धा काय धमाल करतो की शंकराचार्यांपुढे लोकांना ठिकाणी भाषण केलं होतं गीतेसंदर्भात. आणि तेव्हा पहिला निबंध तयार झाला तर शंकराचार्य म्हणले तुम्ही काहीतरी लिहा गीतेवर.
ते म्हणजे माझ्या डोक्यात ग्रंथ तयार आहे पण फुरसत नाही. आणि नेमकं काही वर्षांनी त्यांना अटक झाली, त्या मंडळीला पाठवलं, त्या 6 वर्षात त्यांनी ते गीताचं घेऊन काढलं. तसं नेमकं हे इकडे बोलायला की असं काहीतरी करावं यांच्या लक्ष ठेवायला. आणि यांना आत्तापर्यंत मी जे जे काम केलं त्या कामातलं मुख्य तत्व आणि व्यवहार, परमार्थ आणि प्रपंच हा मला सांगण्यासाठी कुठेतरी शांतपणे बसलं पाहिजे. दोन्ही कामं होतील, चंद्ररावावरही लक्ष ठेवता येईल आणि आपलंही काम होईल. म्हणून मी चित्रगडची निवड केली. नाही तर दासट वगैरे राहतो कित्येक घडीमध्ये ते गेलेले, अनेक घडीमध्ये राहिले, अनेक घडीचे उल्लेख सापडतही. रामगडमध्ये थोडे दिवस थांबलेले, ते असं थोडं थोडं सांगलं, पण सलग काही वर्ष हे तिथे थांबलेलं नाही. एकच ठिकाणी अशी शिवतरगड विश्रांती वाटत येते, जावया पुण्य पाहिजे. आणि तो गिरींचे मस्तकी धबधबा तो जो आहे त्याच्या खाली 1652 ते 1656, 10 नोव्हेंबर 1659, 1662 आणि 1672 असे वेगळ्या कालखंडातून ते 7 वर्ष आणि सलग 4.5 वर्ष राहिले. त्यामुळे दासबोधाची रचना ही 4.5 वर्षात झाली. आपण आज शिवतरगडी पोहोचलो. मला वेळेचं बंधन आहेच, कारण शिबिर संपलं तरी माझं शिबिर कधी संपणार नाही. त्यामुळे मी इथे थांबतो. जय जय लक्ष्मी. बाकीचे घळ आहेत त्याचं काही आहेत ना.